धुले के गुलमोहर रेस्ट हाउस में मिली भारी नकदी के मामले में अब सियासत गर्म होती जा रही है। मामले में शिवसेना नेता और पूर्व विधायक अनिल गोटे ने पुलिस प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं। उन्होंने कहा है कि खासदार संजय राउत के इशारे के बावजूद भी पुलिस इस केस की जांच गंभीरता से नहीं ले रही है। गोटे का कहना है कि उन्हें पूछताछ के लिए 12 दिन बाद बुलाया गया, जबकि घटना सिर्फ 24 घंटे की है। अब तक तीसरा संदिग्ध पुलिस की पकड़ से बाहर है, जिससे पुलिस की मंशा पर सवाल उठ रहे हैं। एक लक्षात घ्या, पोलीस अजिबात गांभीर्याने तपास करत नाहीत. अजून 12 दिवस झाले तरी त्याला तिसरा माणूस सापडत नाही, त्याचं नाव सापडत नाही. तपास आहे का काय काय हे शुद्ध धुळफेक आहे तपासाच्या नावावर. यांना भ्रष्टाचारांना पाठीशी घालायचं आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की तपास करायचा 24 तासामधली घटना आहे. इतके दिवस लागतात का तपास करायला? गुन्हा रजिस्टर करायला 9 दिवस. काय याचा अर्थ असा आहे की यांना हे करायचंच नाही. 24 तासामध्ये घडलेला सगळा प्रसंग आहे. काय इतका वेळ लागतो त्याला? हे सगळं दाबादाबीचं चाललेलं आहे. पहिली गोष्ट, जे पोलीस त्या ठिकाणी इलेक्ट्रिक कटर आणि नोटा मोजायचं मशीन घेऊन आले होते, त्यांना काय माहिती आज काय आहे? म्हणजे त्यांना एक माहिती होतं की लावलेलं कुलूप हे खाजगी आहे. नंबर 2, मनुष्यबळाने नोटा मोजता येणार नाही, इतक्या नोटा आहेत हे तर त्यांना माहिती होतं पक्क. त्यांना कसं माहीत झालं? स्वप्न पडलं का त्यांना? त्यांचा हेतू असा होता की मी कंटाळून निघून जाईल. पण मी ते गादी आणली, चादर आणली, झोपूनच राहायचं ठरवलं. तर त्याने बघितलं हा काही जात नाही काय, म्हणून ते आले न्यायला असतो.